आज मी बनवले एकदम स्पेशल अशी ही साबुदाण्याची खिचडी। आपण नेहमी मोठ्या साबुदाण्याची खिचडी खाल्ली असेल तर ही आहे बारीक साबुदाण्याची खिचडी। रेसिपी एकदम परफेक्ट आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। एकदम मऊ मोकळी मऊसूद दाणेदार अशी साबुदाणा खिचडी मस्त तयार होते। आणि सध्या आता महाशिवरात्र पण जवळ येत आहे, तर दिवसभरासाठी हा एका वेळचा एखादा मेनू तर होऊनच जाऊ द्या। ही गरमागरम साबुदाणा खिचडी आणि ही आपली दही काकडी मस्त समीकरण आहे, नक्की करून बघा। तर ही दही काकडी बनवण्यासाठी आपण एक मोठी काकडी घेतली, त्याचे साल काढून घ्यायचं आणि जी आपली पारंपरिक किसणी असते ना त्याच्यावर ही छान किसून घ्यायची। किसताना सुरुवातीला तुम्ही एका बाउलमध्ये डायरेक्ट किसली तरी चालेल, परंतु मी ते साईडला किसली। यातलं पाणी असतं काकडीचं ते वाया जाऊ द्यायचं नाही। त्यामध्येच आपण एका बाउलमध्ये ही किसलेली काकडी घेतली। एक चमचाभर आपण साखर घालून घेतोय आणि चवीनुसार थोडी मीठ घालून घ्यायचं। मस्त मिक्स करायचं आणि ह्याला छान असं पाणी सुटलं पाहिजे, अशा पद्धतीने हे एक साईडला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं। आता खिचडीसाठी लागतोय तो बटाटा, तर तो बटाटा मी इथे कट करून घेतला। बटाटा तुम्हाला जशा आकारात हवा असेल तसा तुम्ही कट करा। फ्रेंच फ्राईज मिळतात तर त्या पद्धतीने मी हा बटाटा इथं लांब लांब असा कट करून घेतला। बटाटा कसा घालतो ना त्यावर पण ही खिचडीची मला असं वाटतं की चव अवलंबून असेल, तर असो की अशा पद्धतीने मी हा बटाटा मस्त कट करून घेतला। आता साबुदाणा कसा भिजवायचा, तर त्यासाठी बघा मी इथे एक माप घेतलं साबुदाण्यासाठी। जेवढा साबुदाणा घेतलाय ना तो एक मापानेच घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यायचा, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेत राहायचं आणि धुताना खूप याला चोळायचं नाही, अलगद थोडंसं हलक्या हाताने हलवायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने असं हलवून 2 ते 3 वेळा ह्यातलं पाणी काढून टाकायचं। जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत संपूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं। इथं मी 3 वेळा साबुदाणा धुवून घेतला आणि आता ज्या मापाने हा साबुदाणा मोजून घेतला होता बरोबर त्याच मापाने तितकंच पाणी आपण ह्या साबुदाण्यामध्ये घालून ठेवायचं। हे परफेक्ट साबुदाणा भिजण्यासाठीचं प्रमाण आहे आणि अगदीच वाटलं तर हे बघा वरती थोडंसं असं वर आलं पाहिजे, अशा पद्धतीने हा साबुदाणा रात्रभर भिजवा किंवा हा बारीक साबुदाणा आहे 1 ते 2 तासामध्ये पण छान भिजतो। हा मी रात्री भिजायला ठेवला आणि सकाळी उठून बघा एकदम परफेक्ट असा साबुदाणा मोकळा मोकळा असा भिजून तयार झालेला। खिचडी चांगली होण्यासाठी आपल्याला हा साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजणं तितकंच महत्त्वाचं आहे। एकदम दाणा मोकळा असा हा साबुदाणा छान भिजून तयार झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता आपण हा साबुदाणा एका ताटामध्ये पूर्णपणे मोकळा करून घेऊया, म्हणजेच काढून घेऊया। आणि जर का अशाच पद्धतीने तुम्ही मोठ्या साबुदाण्याची पण ही अशी खिचडी बनवू शकता बरं का। हा बाजारात कुठेही साबुदाणा नक्की मिळून जातो तुम्हाला। कधी साबुदाणा भिजवायचा विसरलं तर छान ऑप्शन आहे। तर आपण याच्यामध्ये आता 2 चमचे बारीक साखर घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेतोय, त्याच्यामध्ये जिरा पावडर पाव चमचा घालून घेतोय। जिरा पावडर उपवासाला चालत असेल तर घाला आणि साधी मिरची पावडर आहे जी की उपवासाला चालते ती 1 चमचाभर मी घालून घेतली। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार घाला। शेंगदाण्याचे इथं कूट घेतलं 1 वाटी भरून, हे पण कूट जाडसर असावं, एकदम बारीक असेल शेंगदाण्याचं कूट तर मग ही साबुदाणा एकमेकाला चिकटतो आणि हे जाड कुटांमुळे ही साबुदाणा मोकळा मोकळा असा होतो। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून सुरुवातीला घ्यायचं। ही अशी तयारी करून ठेवली ना की पटकन साबुदाणा फोडणीला तुम्ही कधीही घालू शकता। तर अशा पद्धतीच्या ह्या माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आहेत बरं का। आणि जर आवडल्या तर माझ्या ह्या वेदिकाच रेसिपी चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला आपला साबुदाणा तयार झालाय, तर कढई गॅसवर ठेवली, गॅसची आच मध्यम ठेवायची। 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आणि मी याच्यामध्ये थोडंसं तेल देखील घालून घेतलं। 3-4 हिरव्या मिरच्या अशा हुब्या फक्त चिरून घ्यायच्या। ही कुणाकुणाला खिचडीमध्ये ह्या अशा नुसतंच मिरच्या तळलेल्या खायला आवडतात, त्या पण फोडणीतच भाजून घ्यायच्या, वेगळं भाजत बसायचं नाही। इथे तुम्ही बघाल की तूप तापलंय, परंतु याच्यात ही बेरी आहे बरं का, ताजंच तूप घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताल हे काय आहे, तर ही बेरी आहे। आणि त्याच्यामध्येच थोडेसे जिरे टाकून घेतले। जिरे चांगले फुलले की आपण कट केलेला बटाटा टाकून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा
आणि हा बटाटा पूर्ण भाजून होईपर्यंत परतवायचा आहे। बटाटा छान असा लवकर भाजण्यासाठी आणि तो अळणी न लागण्यासाठी थोडंसं आपण ह्याच्यावर मीठ घालून घेतलं आणि त्यातच ह्या मिरच्या पण छान अशा मध्येच तळून घ्यायच्या। ह्या अतिशय छान लागतात मिरच्या। ज्यांना कोणाला मिरची खायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या मिरची भाजून घ्यायची गरज नाही। यात छान मिरची भाजली पण जाते आणि याचा फ्लेवर पण छान असा हा खिचडीला येतो। बटाटा व्यवस्थित भाजलाय की नाही तो चेक करून बघायचा। मऊ झालाय म्हटल्यानंतर हा बटाटा छान भाजला। आपण गॅसची आच बारीक करायची आणि संपूर्ण साबुदाणा यात घालून घ्यायचा। साबुदाणा घातल्यानंतर हे काही जास्त वेळ आपल्याला परतवत बसायचं नाही, एकदम एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत हे एकदम बारीक गॅस करून हा आपल्याला 1-2 मिनिटासाठी ताट झाकून ठेवून द्यायचं आहे। म्हणजे आपल्याला ही खिचडी परतवत बसायची नाही, वाफेवर करून घ्यायची आहे। मग ती मऊसूद अगदी शिळी जरी राहिली ना तरी ती तितकीच मऊसूद राहणार, कडक किंवा चिवट बिलकुल होणार नाही। अशी ही वाफेवर करत राहायची खिचडी। 1-2 मिनिटानंतर परत ताट काढायचं, परत ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं वर खाली करून आणि परत ताट झाकून परत एक वाफ द्यायची आणि असं 2 वेळा केल्यानंतर परत एक 10 मिनिटासाठी ताट लावून गॅस बंद करून झाकून ठेवायचं आणि जोपर्यंत आपण ही खिचडी खायला घेत नाही ना तोपर्यंत हे झाकलेलं असंच ठेवायचं। चला आता आपण दही काकडी करूया। तर माझ्याकडे वाटीभर दही होतं, त्यामध्येच थोडंसं मी पाणी घातलं कारण ही दही काकडी असते ना थोडीशी पातळसर असते। पाण्याच्या ऐवजी तुमच्याकडे ताक असेल तरी तुम्ही हे ताक इथे घालू शकता। असं पातळ प्रमाणात हे आपण दही तयार करून घेतलं। ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काकडी किसून त्याच्यामध्ये मीठ साखर घालून ठेवलेली होती ती संपूर्ण यात घालून घ्यायची। 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। दही थोडीशी आंबट होती म्हणून परत मी 1 चमचाभर पिठी साखर घालून घेतली। आता हे सर्व एकदा परत आपण मिक्स करायचं आणि परत जरासं टेस्ट करून बघायचं त्याच्यातलं साखरेचं आणि मिठाचं प्रमाण। परत तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त वाढून घ्यायचं। अशा पद्धतीने ही आपली दही काकडी तयार झाली आणि ही अशी थोडी पातळच असते बरं का। चला इथे मस्त असं गरमागरम आपली वाफाळती खिचडी पण तयार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल किंवा उपवासाला चालत असेल तर ह्याच्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, लिंबू पिळा आणि खाऊन बघा।